श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 फेब्रुवारी 2026ला आहे औदुंबर पंचमी. औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड आणि या औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो हे तर अगदी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्या ज्या काही आपल्यासाठी थोडंसं पुण्य येईल, आपल्या गाठी थोडंसं पुण्य येईल, आपल्या आर्थिक समस्या दूर होतील, आपल्या कुटुंबात सुख शांती येईल. तर यासाठी कुठले उपाय केले पाहिजेत ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माघ कृष्ण पंचमी जी आहे तिला औदुंबर पंचमी असतं म्हणतात. या औदुंबर पंचमीला काही विशेष घटना घडल्यात. जसं भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नरसिंहाच्या वाडीला पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि औदुंबर पंचमीच्या तिथीलाच महाराज पुन्हा अदृश्य झाले आणि म्हणून वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा महोत्सव होतो. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते. रात्रभर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो आणि पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळ कालास देखील संपन्न होऊन हा जागरणाचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव अगदी मोठ्या आनंदाने साजरा होतो. औदुंबराच्या वृक्षाचं महत्त्व काय सांगावं. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा हा वृक्ष आहे. हा वृक्ष दैवी गुणांनी युक्त असा आहे. या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळतं. किंबहुना जिथे पाणी मुबलक असतं अशाच जमिनीत हा वृक्ष वाढतो. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी औदुंबराच्या सालीच्या काढ्याने ती धुतली तर जखम वेगाने भरून येते असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर तोंड आलं असेल तर त्या औदुंबर झाडाच्या सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर तो त्रास देखील कमी होतो. त्याचबरोबर उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस जो आहे तो घ्यावा असंही म्हटलं जातं. तसेच औदुंबर झाडात खाली दत्त महाराजांचा वास असतो. दत्त महाराज म्हणजेच आपले स्वामी महाराज यांचा वास असतो असंही म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूंनी नरसिंह अवतारात हिरण्यकशिपूचा वध उंबरावर बसून केला आणि त्या राक्षसाशी झालेल्या लढाईत भगवान नरसिंहांना जखमा झाल्या आणि त्यांच्या नाकांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांनी आपली जी नखं आहेत ते उंबराच्या खोडात खुपसून ठेवली आणि विषबाधेचं शमन केलं. माता लक्ष्मीने उंबराची फळं वाटून त्याचा लेप नरसिंह भगवानांच्या जखमांवर लावला आणि मग त्या जखमांमधून होणारा दाह थांबला अशी पौराणिक कथा आपण ऐकली असेल. आणि ही कथा आपल्याला उंबराच्या झाडाचं महत्त्व देखील स्पष्ट करते. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. तो शुक्र ग्रह आपल्याला धनवैभव देतो आणि हाच शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपण नक्कीच करू शकतो. कारण शुक्र बलवान झाला तर आपली आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होते. असं मानलं जातं की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो. त्याचबरोबर पैशांची संबंधित समस्याही दूर होतात. आता तुमच्या घराच्या आसपास कुठे जर उंबराचं झाड नसेल आणि तुम्हाला रोज पाणी घालायला जर जमत नसेल तर कमीत कमी औदुंबर पंचमी या दिवशी तुम्हाला आवर्जून उंबराच्या झाड शोधा आणि त्याला पाणी घाला. त्या झाडाखाली एक छोटासा दिवा लावा. वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर्य आरामाचा हा ग्रह आहे. तर असं म्हटलं जातं की ज्यांच्या कुंडलीत शुक्र हा मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कमतरता कधीच भासत नाही.
पण ज्यांच्या कुंडलीत शुक्रच कमकुवत असतो, दारिद्र्य त्यांची पाठ कधीच सोडत नाही. आर्थिक समस्या ज्या आहेत आणि बघा तंगी कायम राहते. म्हणूनच याच बघा शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळवा आणि म्हणून उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये समिधा म्हणून देखील अर्पण केले जातात. ओम शम शुक्राय नमः, ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र बलवान होतो. दत्तक कृपेसाठी सुद्धा या झाडाची पूजा नक्की करावी. आता बघूया समृद्धीसाठी काय उपाय करता येईल. शक्य असल्यास रोज नाही तर फक्त बघा दर गुरुवारी किंवा कमीत कमी बघा औदुंबर पंचमीला तरी औदुंबराला पाणी घाला व बघा प्रदक्षिणा घाला. या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. घरात सुख शांती कायम राहते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन आणि संपत्ती संबंधात काही वाद असतील, समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घराच्या बघा कुंडीत टाका. आता जर काही मानसिक जर त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उंबराच्या झाडाचा एक उपाय तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे, रोज सकाळी अर्धा तास उंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा. महिन्याभरात तुम्हाला मनस्वास्थ्य असं दिसेल. त्याचबरोबर मात्र बघा ह्या सेवा करताना हा उपाय करताना मात्र सातत्य ठेवायचं आहे. ते ठेवायला हवं. एक दिवस बघा एक दिवसही खाडा एक दिवस केला असं करू नका. करायचे तर त्यात सातत्य ठेवायचं आहे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचं सानिध्यात सर्वार्थाने चांगला आहे. तर औदुंबर पंचमीला यातला एक तरी उपाय नक्की करून बघा आणि बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री